ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महात्म्यम. अध्याय 6. सप्ताह यज्ञाचा विधी. सनकादिक म्हणाले, आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो. साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या सहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले जाते. सुरुवातीला ज्योतिषाला बोलावून मुहूर्त विचारावा. तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक अवस्था करावी. सप्ताह करण्यासाठी आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक व मार्गशीर्ष हे 6 महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत. देवर्षे या महिन्यातही भद्रा, व्यक्तिपाद इत्यादी कुयोग टाळावे. दुसरे जे उत्साही लोक असतील त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावे. नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की येथे भागवत कथा होणार आहे, तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे. जे भगवत कथा आणि हरिनाम संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात त्यांना, तसेच स्त्रिया, शूद्रादी यांनाही हे आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी. देशोदेशी जे विरक्त वैष्णव आणि हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे. त्यांना निमंत्रण पाठवण्याची पद्धत अशी आहे. महोदय, येथे 7 दिवस सत्पुरुषांची दुर्लभ आणि अशी मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे. आपण भगवत कथा रसाचे रसिक आहात, म्हणून श्रीमद भागवतामृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी. जर आपणास इतके दिवस आवड नसेल तर निदान 1 दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी, कारण येथील प्रत्यक्ष अत्यंत दुर्मिळ आहे. अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे जे लोक येतील त्यांच्यासाठी निवासाची योग्य व्यवस्था करावी. कथाश्रवण तीर्थक्षेत्रात, वनामध्ये किंवा आपल्या घरीसुद्धा योग्य मानले गेले आहे. जेथे प्रशस्त मैदान असेल तेथेच कथेचे आयोजन करावे. जागेची स्वच्छता, संडाम, समार्जन, रंगरांगोटी इत्यादी करावी. घरातील सर्व सामान एका कोपऱ्यात ठेवावे. 4-5 दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंजा वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या आणि केळीच्या खांबाची उंच मंडप करून सजवावा. तो 4ही बाजूंनी पाने, फुले, फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि 4ही बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा. त्या मंडपात एका उंच स्थानावर 7 विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे. पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावी. त्यांच्या मागे वक्त्यांसाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावे. जर वक्ता उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे, किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे. देशकाळ इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यांसाठी असाच नियम सांगितला आहे, जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे. वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निस्पृह आहे असा विरक्त आणि विष्णुभक्त ब्राह्मणभक्ता असावा. जे अनेक धर्ममतांमुळे गोंधळात पडले आहेत, से लंपट आहेत, नास्तिक आहेत असे लोक जरी विद्वान आले तरी त्यांना भगवत कथा सांगण्यासाठी नेमू नये. वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी 1 तासाच विद्वान बसविला पाहिजे. तो सुद्धा सर्व प्रकारच्या संशयांची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे. कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने शौर केले पाहिजे. तसेच सूर्योदयाच्या वेळी शौच, मुखमार्जन करून स्नान करावे. संध्या वगैरे आपली नित्यकर्मे थोडक्यात आटोपून कथा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून श्री गणेशाचे पूजन करावे. त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित्त करावे आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी. नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्र उच्चारणपूर्वक षोडोपचारांनी पूजन करावे. त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी. हे करुणानिधे, मी संसारसागरात बुडालेला एक दीन आहे. कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसारसागरातून वर काढावे. नंतर धूप, दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवताचीही योग्य प्रकारे पूजा करावी. त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी. श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात. नाथ, या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणास शरण आलो आहे. कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथास्थित पूर्ण करावा.
हे केशवा, मी आपला दास आहे. या प्रकारे करुणापूर्वक प्रार्थना करून नंतर वक्त्याने पूजन करावे. वक्त्याला सुंदर वस्त्र अलंकारांनी सुशोभित करून त्यांच्या पूजनानंतर त्याचीही अशी स्तुती करावी. हे शुकस्वरूप भगवान, समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आहात आणि सर्व शास्त्रात पारंगत आहात. कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे. त्यानंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून 7 दिवसपर्यंत त्यांचे यथाशक्ती पालन करावे. कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून आणखी 5 ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंताच्या द्वादक्षर मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करावा. यानंतर ब्राह्मण अन्य विष्णू भक्त आणि संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, घर, पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्ध चित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते. बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाच्या कथेची सुरुवात करून 3.5 प्रहरांपर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारासहित कथेचे वाचन करावे. दुपारच्या वेळी 2 घटका कथा बंद ठेवावी. त्यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांची भगवत गुणांचे संकीर्तन करावे. कथेच्या वेळी मळमूत्र वेग त्यागावा, ताब्यात राहावा. त्यासाठी अल्पाहार हितकारी असतो म्हणून श्रोत्यांनी दिवसातून केवळ 1 वेळ हविष्यान्नच घ्यावे. सुदृढ असेल त्याने 7 दिवस निराहार राहून कथा ऐकावे किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे किंवा फलाहार घ्यावा. अगर दिवसातून 1 वेळाच एकाच प्रकारचे अन्न खावे. ज्याला तो नियम सहज पाळणे शक्य असेल त्याने तो नियम कथाश्रवणाचे वेळी पाळावा. कथाश्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देऊ. उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा. नारद मुनी नियमपूर्वक सप्ताह ऐकण्याचा पुरुषांसाठी नियम ऐका. ज्याने विष्णू भक्तांची दीक्षा घेतली नाही तो कथा श्रवण करण्याचा अधिकारी नाही. जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे. डाळ, मध, तेल पचण्यात जड, वाईट, भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे. कथाश्रवणाचे व्रत घेतल्याने काम, क्रोध, मद, मान, सन्मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात धारा देऊ नये. त्याने वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरु, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा आणि महापुरुषांची निंदा करणे वर्ज्य आहे. व्रतस्थ पुरुषाने रजस्वला स्त्री, चांडाळ, म्लेच्छ, पापी, गायत्री जप न करणारे ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये. कथाश्रवण करणाऱ्यांनी सत्य, शौच, दया, मौन, आर्जव, विनय आणि औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे. दरिद्री, क्षयरोगी, कोणत्याही रोगाने पीडित, अभागी, पापी, पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनी ही कथा ऐकावी. ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे, जिला फक्त एकच संतान झाले आहे, जी वांझ आहे, जिचे संतान जिवंत राहत नाही किंवा जिचा गर्भपात होतो, अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी. वरील सर्वजण जर नियमांचे पालन करून एका कथा ऐकतात तर त्यांना अविनाशी फळ प्राप्त होऊ शकते. ही सर्वात उत्तम दिव्य कथा कोट्यावधी यज्ञांचे फळ देणारी आहे. अशा प्रकारे नियमांचे पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे. ज्याला विशिष्ट फळप्राप्तीची इच्छा असेल त्याने गोकुळाष्टमी व्रताचे ह्याच उद्यापन करावे. परंतु जे भगवंताचे निष्कावंच भक्त आहेत त्यांना उद्यापन करण्यास बंधन नाही. जे निष्काम भगवत भक्त असल्याचे केवळ श्रवणानेच पवित्र होतात. या प्रकारे जेव्हा सप्ताह यज्ञाचा समाप्ती होईल तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता यांची पूजा करावी. नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा घालाव्यात आणि सर्वांनी मृदंग, झांज यांच्या सुंदर गजरात भगवत कीर्तन करावे. जय जयकार, नमस्कार आणि शंखनाद करावा. तसेच ब्राह्मण आणि याचक यांना धन आणि अन्न द्यावे. श्रोता विरक्त असेल तर त्याने या कर्माच्या समाप्तीसाठी दुसऱ्या दिवशी गीता पठण करावे. गृहस्थाने हवन करावे. हवन करताना दशमस्कंदाचा एक श्लोक वाचून विधीपूर्वक पायस, मध, तूप, तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुती द्याव्यात किंवा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राने हवन करावे. कारण खरे पाहू जाता
हे महापुरुष गायत्री स्वरूपच आहे. होम हवन करण्याचे सामर्थ्य नसेल तर कथाश्रवणाचे फळ प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी. तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर कराव्यात आणि नियमितपणे पालनात जे कमी अधिक दोष राहिले असतील ते नाहीसे करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. त्यामुळे सर्व कर्माची पूर्तता होते, कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही. नंतर 12 ब्राह्मणांना पायस, मध असे उत्तम पदार्थयुक्त भोजन द्यावे. तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान द्यावे. आर्थिक क्षमता असेल तर 3 पल सुवर्णांचा एक सिंह करून त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमद भागवत ग्रंथ ठेवावा. आवाहनादी विविध उपचारांनी त्यांची पूजा करावी आणि जितेंद्रिय आचार्याला वस्त्र, अलंकार, गंध वगैरेने पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा. बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतो. हा सप्ताह पारायण विधी सर्व प्रकारची पापे नाहीसे करणारा आहे. हे मंगलमय भागवत पुराण इष्टफळ प्राप्त करून देते. तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे हे साधन आहे. याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. सनकादिक म्हणाले, मुनिवर्य, अशा प्रकारे हा सप्ताह श्रवणविधी आम्ही आपणास सविस्तर सांगितला. आपण काही ऐकू इच्छिता? या श्रीमद भागवतानेच योग, भोग आणि मोक्ष दोन्हीही हाती लागतात. सूत म्हणतात, हे शौनका, असे म्हणून महात्मा सनकादिकांनी विधीपूर्वक 1 सप्ताहापर्यंत सर्व पापांचा नाश करणाऱ्या, परमपवित्र आणि भोग मोक्ष देणाऱ्या या भागवत कथेचे प्रवचन केले. सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले. यानंतर त्यांनी विधीपूर्वक भगवान पुरुषोत्तमांची स्तुती केली. कथेच्या शेवटी ज्ञान, वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली आणि तिघे एकदम तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागली. आपण आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृतकृत्य झाले. त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाला. भगवंतांचे प्रिय नारद मुनी या प्रकारे कथा ऐकून हात जोडून प्रेमाने सद्गतीत होऊन सनकादिकांना म्हणाले, मी धन्य झालो. दयाळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला. सर्व पापहरी भगवान श्रीहरींची आज मला प्राप्ती झाली. हे तपोनिधी, मी श्रीमद भागवताला श्रवणाला सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो, कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णांची प्राप्ती होते. सूत म्हणाले, वैष्णव श्रेष्ठ नारद असे बोलत आहेत. तोच भ्रमण करीत योगेश्वर शुकदेव तेथे आले. कथा समाप्त होते वेळी व्यासपुत्र शुकदेव तेथे आले. 16 वर्षाचे वय, आत्मलाभाने तृप्त, ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेव प्रेमाने सावकाश श्रीमद भागवताचा पाठ करीत होते. तेजपुंज शुकदेवांना पाहून उपस्थित सर्वजण लगेच उठून उभे राहिले आणि त्यांना एका उच्च आसनावर बसवले. देवर्षी नारदांची त्यांनी प्रेमपूर्वक पूजन केले. तेथे शांतपणे बसून शुकदेव म्हणाले, आपण माझी पवित्र वाणी ऐका. श्री शुकदेव म्हणाले, रसिक आणि भाविक जनहो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे. श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेले असल्यामुळे अमृत रसाने हे परिपूर्ण आहे. यात केवळ रसच रस आहे. या फळाला साल किंवा बी नाही. जोपर्यंत शरीरात किंवा जीव आहे तोपर्यंत आपण याचे वारंवार श्रवणरूप पान करावे. महामुनी व्यासदेवांनी श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आहे. यामध्ये निष्कपट, निष्काम अशा परमधर्माचे निरूपण केले आहे. शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांनी जाणण्याजोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तूंचे यात वर्णन आहे. यामुळे तिन्ही तापांची निवृत्ती होते. जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात. इतर साधनांनी आवश्यकताच काय? हे भागवत पुराणाच्या अग्रस्थानी असून हे वैष्णवांचे धन आहे. परमहंस मुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केले आहे. तसेच यात ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केला आहे. जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण, पारायण आणि मनन करण्यात तत्पर असतो तो मुक्त होतो.
हे भाग्यवान श्रोत्यांनो, हा रस स्वर्गलोक, सत्यलोक, कैलास व वैकुंठातही नाही, म्हणून तुम्ही याचेच यथेच्छ पान करा. यापासून मुळीच परावृत्त होऊ शकणार नाही. यापासून मुळीच परावृत्त होऊ नका. सूत म्हणाले, श्री शुकदेव याप्रमाणे सांगत होते तोच तेथे प्रल्हाद, बली, उद्धव, अर्जुन आणि भक्तांसहित साक्षात श्रीहरी प्रगट झाले. तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि त्यांचे भक्त यांचे यथोचित्त पूजन केले. भगवंतांना प्रसन्न चित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसविले होते आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही आले. त्या संकीर्तनात प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजवू लागला, उद्धवाने झांजा घेतला, देवर्षी नारद वीणा वाजवू लागले, गान विद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप देण्यास सुरुवात केली, इंद्र मृदुंग वाजवू लागला, सनकादिक अधूनमधून जय जयकार करू लागले आणि सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले. या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती आणि ज्ञान वैराग्य नटांप्रमाणे नाचू लागले. असे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, मी तुमच्या या कथेचे कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे. तुम्ही माझ्याकडे वर मागा. भगवंताचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतःकरण भरून येऊन भगवंतांना म्हणाले, भगवान, आमची अशी इच्छा आहे की येथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल तेथे आपण आपल्या या भक्तांसह अवश्य यावे. आमचा हा मनोरथ पूर्ण करावा. तथास्तु, म्हणून भगवान अंतर्धान पावले. यानंतर नारदांनी भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणकमलांना उद्देशून नमस्कार केला. तसेच शुकदेव आणि अन्य तपस्यांनाही नमस्कार केला. कथामृता पाण्याने सर्वांना मोठा आनंद झाला. त्यांचा सर्व मोह नाहीसा झाला. नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले. त्याचवेळी शुकदेवाने भक्तीला तिच्या पुत्रासहित आपल्या भागवत शास्त्रात समाविष्ट केले. म्हणून भागवत कथापान केल्याने श्रीहरी वैष्णवांच्या हृदयात विराजमान होतात. ते जे लोक दारिद्र्याने गांजले आहेत, ज्यांना मायारूपी पिशाच्याने झपटून टाकले आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत, त्यांचे कल्याण होईल अशी श्रीमद भागवत गर्जना करीत आहेत. शौनकांनी विचारले, सूत महोदय, शुकदेवांनी राजा परीक्षिताला, गोकर्णाने धुंदुकारीला आणि सनकादिकांनी नारद मुनींना कोणकोणत्या वेळी कथा सांगितली ही माझी शंका दूर करा. सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण 30 वर्षे उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला श्री शुकदेव कथा सांगण्यास प्रारंभ केला. राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाचे 200 वर्षे लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णाची ही कथा सांगितली होती. यानंतर कलियुगाची आणखी 30 वर्षे निघून गेली. कार्तिक शुद्ध नवमीपासून संकादिकांनी ही कथा सांगण्यात प्रारंभ केला. हे निष्पाप शौनका, आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे मी आपणास उत्तर दिले आहे. या कलियुगात भागवत कथा हे भवरोगावरील रामबाण औषध आहे. संत सज्जन हो, आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी. ही कथा श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय, सर्व पापांचा नाश करणारी, मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्ती वृद्धिंगत करणारी आहे. तीर्थयात्रा तरी कशाला पाहिजेत? हातात पाश घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यमराजांनी त्यांच्या कानात सांगितले की, हे पहा, जे भगवंताच्या कथाकीर्तनात एकाग्रचित्त झाले आहेत त्यांच्यापासून दूर राहा. माझ्यात इतरांना दंड देण्याची शक्ती नाही, वैष्णवांनाही नाही. या असार संसारात विषयरूप विषयाच्या आसक्तीमुळे व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो, आपल्या कल्याणासाठी अर्धा क्षण का होईना या शुककथारूप अवीट गोडीच्या अमृताचे प्राशन करा. निंद्यकथांनी युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता? या कथेच्या कानात प्रवेश होताच मुक्ती मिळते. या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहेत. श्री शुकदेवाने प्रेमरसाच्या प्रवाहात
स्थिर राहून ही कथा सांगितली. या कथेचा कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो. शौनका, अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मी हे परमगुह्य आत्ताच तुला सांगितले. सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांचे हे सार आहे. या संसारात शुकशास्त्र ही पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून आपण परमानंद प्राप्तीसाठी या 12 स्कंद असलेल्या भागवत रसाचे पान करा. जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो, तसेच जो अंतःकरण शुद्ध असणाऱ्या भगवत भक्तांना याने कथन करावे. असे दोघेही सर्व नियमांचे पूर्णतः पालन केल्यानंतरच याचे यथार्थ फळ मिळवतात. अशांसाठी त्रैलोक्यात असह्य असे काहीच राहत नाही. येथे श्रीमद भागवत महात्म्यम समाप्त झाले. हरिओम तत्सत.